अभिनेत्री पूनम पांडेला मीरा रोड पोलिसांनी शिवार परिसरातून ताब्यात घेतलेले पूनम पांडे ही सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव आणि इशारा करत असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले। बराच वेळ चौकशी केल्यानंतर तिला आता सोडून देण्यात आलेले आणि तिच्यावर पोलीस ऍक्ट 110 आणि 117 नुसार कारवाई करून तिला सोडण्यात आले। याआधीही तिच्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आलेली होती। अरे मत ओ राजीव भाई सरकारी रोड में ले रहा हूँ सर। बराबर नहीं, हम बोलते हैं ना आपको चाहिए तभी देते ना। अभिनेत्री पूनम पांडे पोलिसांच्या ताब्यात होती। काही वेळ अश्लील हावभाव करत ती थांबली होती सार्वजनिक ठिकाणी आणि म्हणून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। तिच्यावर पोलीस ऍक्ट 110 आणि 117 नुसार कारवाई करून तिला सोडून देण्यात आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा पोलिसांनी तिला अशाच प्रकारे एकदा ताब्यात घेतलं होतं। काल तिला शिवार परिसरामधून ताब्यात घेतलं। पूनम पांडे ही आम्हाला शिवार गार्डनचे मीरा रोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं। त्या मीरा रोड शिवार गार्डनच्या परिसरामध्ये एका कारच्या बाहेर उभी राहून शॉर्ट कपडे घालून अश्लील कृत्य करीत असताना आम्हाला मिळून आलेली। आम्ही तिला पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि तिच्यावर मुंबई पोलीस अधिनियम 110 117 अन्वये कारवाई करून तिला वॉर्निंग देऊन तिला सोडून दिलेलं आहे। अभिनेत्री पूनम पांडे दिसती आपल्याला दृश्यांमध्ये। तिला मीरा रोड पोलिसांनी शिवार परिसरामधून ताब्यात घेतलं। पूनम पांडे ही सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत होती, इशारा करत होती असं पोलिसांनी स्पष्ट केलेले। आपण आता पोलिसांची या संदर्भातली प्रतिक्रिया ऐकली। बराच वेळ चौकशी केल्यानंतर तिला सोडून देण्यात आलेले आहे आणि तिच्यावर 110 पोलीस ऍक्ट 110 आणि 117 नुसार कारवाई करून तिला सोडण्यात आलं। मात्र याआधी सुद्धा तिच्यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आलेली होती। पूनम पांडे या अभिनेत्रीला मीरा रोड पोलिसांकडून ही कारवाई तिच्यावर करण्यात आली। त्यानंतर तिला सोडूनही देण्यात आलं। अरे मत ओ राजीव भाई सरकारी रोड में ले रहा हूँ सर। बराबर नहीं, हम बोलते हैं ना आपको चाहिए तभी देते ना। अभिनेत्री पूनम पांडे हिची ही दृश्य आहेत। आपल्याला माहिती आहे की पूनम पांडे ही अभिनेत्री आहे, मात्र त्याचबरोबर ती अश्लील काही हावभाव करत असताना, इशारे करत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले। याआधी सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली होती, त्यामुळे पोलिसांनी याआधी तिला खरं तर समज दिली होती आणि पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे यांच्याकडे। प्रवीण, सांगाल नेमकं काय झालेलं आहे? पूनम पांडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सोडूनही दिलेलं आहे। ही पूनम पांडे जी अभिनेत्री आहे, हिला ताब्यात घेण्याची पहिली वेळ नाही। याआधी सुद्धा मीरा रोड पोलिसांनी हिला ताब्यात घेतली होती। काल रात्री शिवार गार्डन परिसरामध्ये ती अश्लील चाळे किंवा अश्लील हावभाव करत होती आणि यासंबंधी कोणीतरी फोनवर मीरा रोड पोलिसांना तक्रार दिली। त्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिकडे तात्काळ धाव घेतली आणि पूनम पांडेला ताब्यात घेतला। परंतु कायद्यानुसार तिला अटक करता येत नाही। तिला समज देऊन आणि तिच्यावर नॉमिनल कारवाई करून तिला सोडून देण्यात आले। पण याआधी सुद्धा 2 ते 3 महिन्यांपूर्वी पूनम पांडेवर अशीच कारवाई मीरा रोड पोलिसांनी केली होती। अनुभव। ठीक आहे, धन्यवाद प्रवीण दिलेल्या सविस्तर माहितीविषयी। जाऊया पुढच्या बातमीकडे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।